नमस्कार, आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. जगापुढील सध्या भेडसावत असणाऱ्या कचरा या समस्येवर आधारित आओ कारिका या मराठी चित्रपटाचे प्रमोशन नेहरूनगर पिंपरी येथे पथनाट्य आणि स्वच्छता जनजागृती अभियानाद्वारे करण्यात आले. यावेळी आओ कारिका या चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपटाला भरीव सहकार्य करणारे स्थानिक नगरसेवक राहुल भोसले इत्यादी उपस्थित होते. पाहुयात आओ कारिका चित्रपटाच्या प्रमोशनचे काही क्षण. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. तर सध्याला मी नेहरूनगर या भागात काम करतो आहे. तर आओ कारिका या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी जे आरोग्य विभागात जे प्रश्न निर्माण होतात, कामगारांचे जे प्रश्न निर्माण होतात, त्या प्रश्नावर त्यांनी जो फोकस केलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांमध्ये जे म्हणजे आरोग्याबद्दल जी काय भावना आहे, जी म्हणजे लोकांची जी भूमिका आहे, तर ती बदलण्यास नक्कीच म्हणजे उपयोग येईल आणि लोक बदलतील. खरंच ज्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहे, जे लोक म्हणजे जाणून घेत नाही, पण खरंच खूप मला आनंद वाटतो आहे की हा प्रश्न म्हणजे कोण मांडणार, म्हणजे असं आम्हाला प्रत्येक वेळेस वाटत होतं, पण आओ कारिकाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक प्रश्न मांडले. माझं नाव उत्तम तुकाराम जोगदंड, राहायला नेहरूनगरमध्येच राहतो मी. या ठिकाणी या पिंपरी त्या नेहरूनगर विठ्ठलनगरचे शिल्पकार आदरणीय अण्णा अरविंद भोसले सर, तसंच या ठिकाणी सर्व कलाकार समुद्री चव्हाण, मेसरामजी, तसेच खैरे या ठिकाणी हा पिक्चर केला. परंतु आतापर्यंत कुणी हा स्वच्छता पिक्चर कुणी नाही केला. माणसांना संपत्तीपेक्षा आरोग्य चांगले असे हा महत्त्वाचा पिक्चर आहे. तर सर्वांनी हा पिक्चर बघावा. मी शिवशंकर उबाळे, राहणार विठ्ठलनगर, नेहरूनगर पिंपरी पुणे 18 या ठिकाणी राहतोय. खऱ्या अर्थानं आओ कारिका चित्रपट हा आज आम्ही 5 मिनिटाचा ट्रेलर पाहिला, अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतोय. मी सर्व या देशातीलच नाही तर या जगभरातील नागरिकांना विनंती करेल की आओ कारिका चित्रपट आपण सर्वांनी पाहावा आणि जे पाहतील त्यांनी देखील आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, सर्वांना हा चित्रपट पाहण्याची विनंती करावी आणि आपण त्यांना ज्या ठिकाणी हा चित्रपट चालू आहे त्या थिएटरमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या आओ कारिका चित्रपटाच्या सर्व टीमला मी मानाचा कडक सलाम करतो आणि शुभेच्छा देतो. मराठी सिनेमामध्ये प्रमोशनसाठी खास एक वेगळं पण आणलेलं आहे. आपण ओल्ड इज गोल्ड म्हणतो ना, त्या अनुषंगाने आपण काय केलं की जे आपले जे फोक होते, जुने जे काय कलाकार आपण म्हणतो की ज्याच्यावर आपण इन्स्पायर होऊन आपण पथनाट्य इथं आपण स्टार्ट केलं. स्ट्रीट प्ले जे आधी असेच आपल्या घराघरात आपल्या समोर दारात अंगणात पथनाट्य यायची, आपल्याला बरंच काही ज्ञान शिकून जायची, संस्कार व्हायचे आपले. तसंच संस्काराचा आपण एक पाया म्हणून आपण त्या पथनाट्य ह्या सिनेमासाठी घेऊन आले. इव्हन आपण त्याच्या व्यतिरिक्त पण वासुदेव यांच्याकडून प्रमोशन, कारण स्वच्छता हा विषय असल्यामुळे पोतराज म्हणा, गोंधळी सगळे आपल्यासाठी धावून येतात आहेत. सगळ्यांना ॲक्सेप्टन्सी आले की ह्या सिनेमाचं आपण पूर्णपणे प्रमोशन करू. सिनेमा, स्वच्छता, पर्यावरण, सफाई कामगार आणि आपण या सर्वांसाठी आहे. हा फार महत्त्वाचा विषय. हा फक्त वर्तमान काळासाठी नाही आणि फ्युचरसाठी पण महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्या इथं राहण्यासाठी, वातावरण पोषक असण्यासाठी हा स्वच्छता हा विषय आणि आओ कारिका हा सिनेमा आम्ही घेऊन आलो आहे. आणि नक्की बघा. मी सगळ्यांना विनंती करतो, 1 ऑगस्ट 2025 रोजी हा सिनेमा सगळ्या चित्रपटगृहात येतो आहे. तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राला हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. संपूर्ण टीमने म्हणजे अरविंद भोसले आणि सगळ्या कलाकारांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण आपल्या ह्या नेहरूनगर म्हणजे पिंपरी चिंचवड परिसरातच झालेलं आहे. या चित्रपटातून एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे. आता मी या भागात बऱ्याच वर्षापासून समाजकार्य करत आहे. मला माझ्या भागातही बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता, कचरा, लोक काही इमारतीतून वरून कचरा फेकतात, खरकटं सांडतात किंवा काही बरेच लोक चालत्या गाडीतनं थुंकतात. मलाही वाटतं माझा परिसर स्वच्छ असावा. मी जनजागृतीसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती. पण हा सिनेमा बघितला मी थोडा, तर मला वाटतं हा सिनेमा जर लोकांनी पाहिला तर 100% लोकांमध्ये फरक पडणार आहे. लोक कचरा करणार नाहीत. बऱ्यापैकी गाडीवर प्रवास करणारे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारी लोक थोडं त्यांना लाज वाटेल तर थुंकणार नाहीत, कंट्रोलमध्ये येईल. अशा पिक्चरची समाजात जनजागरण करण्यासाठी आवश्यकता होती. मी माझ्या प्रत्येक भागात म्हणजे आंबेडकर नगर आहे, विठ्ठलनगर, खारारवाडी आहे, नेहरूनगर आहे, या प्रत्येक भागात विशाली स्क्वेअरचे 240 सीटचे
थिएटर असे 3-4 दिवस बुक करून तिथल्या लोकांना दाखवणार आहे. म्हणजे माझंही काम हलकं होईल आणि त्या लोकांनाही स्वच्छतेविषयी ते गांभीर्य येईल. मी या पिक्चरमध्ये ॲज अ प्रोड्युसर आहे. हा पिक्चर ॲक्च्युली कचरा आणि कचरा कामगार या दोन्ही गोष्टीवरती आहे. कचरा समस्या कशी सॉल्व्ह होईल याच्यावरती आपण बरंच काही सोल्युशन दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि कचरा कामगारांची व्यथा याच्यातनं काय आहे, लोक कसे समजतात, कचरा करणारे आणि कचरा साफ करणारे. ॲक्च्युली आपण कचरा करणारे आपण आहोत, साफ करणारे ते लोक आहेत. मला कचरा नको ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, मला स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे ग बाई, स्वच्छता पाहिजे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा आवाज न्यूज चॅनेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.